महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे। त्याला कारणही अगदी तसंच आहे। काँग्रेसने थेट 135 जागा लढवण्याचा प्रस्ताव ठाकरे आणि पवारांसमोर ठेवला। आता ठाकरे पवार त्यांचा हा प्रस्ताव मान्य करणार की काँग्रेसला आपला फॉर्म्युला बदलावा लागणार, यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। काँग्रेसला हव्यात 135 जागा। काँग्रेसचा प्रस्ताव ठाकरे पवार मान्य करणार? मवियात जागा वाटपावरून रस्सीखेच। लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनं आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे। काँग्रेसनं नुकताच 288 जागांचा सर्व्हे पूर्ण केला असून मवियाच्या बैठकीत काँग्रेसनं मित्रपक्षांना 135 जागांचा प्रस्ताव दिलाय। याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सूचक विधान केलंय। हा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिला जाणार आहे। त्यानंतर त्यातल्या किती जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील हे स्पष्ट होणार आहे। या प्रस्ताव प्रत्येक जण देतो आहे, आम्ही दिलेला आहे। आमचा 135 जागेचा प्रस्ताव आहे, तुम्ही 25 काय म्हणता, पण ते म्हणजे प्रस्ताव असणं आणि त्यावर फायनल होणं यातला फरक आहे। चर्चेमधून जे निर्णय होईल, जे अंतिम आकडा येईल तो अंतिम असेल। काँग्रेसनं नुकत्याच विधानसभेच्या 288 जागांची चाचपणी केली होती। या जागांसाठी इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले, त्याला मोठा प्रतिसादही मिळाला। एका जागेसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज भरले, त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळेच महाविकास आघाडीत 135 जागा मिळाव्यात अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। मात्र 153 जागा शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शेकाप आणि अन्य छोटे पक्ष वाटून घेणार का, हा खरा प्रश्न आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लोकसभेला कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे आता विधानसभेला पवार जागा वाटपात 2 पावलं मागे जाण्याची शक्यता कमीच आहे। तर ठाकरेंनाही पवारांपेक्षा कमी जागा मान्य होणं कठीण आहे, त्यामुळे काँग्रेसच्या प्रस्तावावरून मवियात तिढा निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।